सगळ्यांना. मी पूजा तरळगट्टी, प्रोफेसर पूजा तरळगट्टी. बरेच व्हिडिओ सर्च केल्यानंतर मला कळलं की मातृभाषेतून शिकवणारे खूप कमी व्हिडिओज होते आणि आज म्हणून मी पहिल्यांदा एक प्रयोग करते. एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट मी मराठीतून शिकवायचा प्रयत्न करते. जे पण स्टुडंट्स ज्यांना पण एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना पण एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग शिकायचं आहे आणि ते सुद्धा आपल्या मातृभाषेतून शिकायचं आहे. कारण बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला आपल्या भाषेतून पटकन समजतात. सो मी असं ठरवलं की जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या आपल्या मातृभाषेमधून रेकॉर्ड करावेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेत. सो मी आज पुन्हा एकदा सुरुवात करतेय. लेक्चर नंबर 1 आहे. पहिलंच लेक्चर आहे माझं एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 रिलेटेड. जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना सेमिस्टर सेकंडमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये आणि थर्ड इयरमध्ये एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे. सो टुडे मी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करते आणि सुरुवात ही त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या इंट्रोडक्शन पासून होईल, जेणेकरून तुम्हाला अगदी बेसिक पासून सगळं नॉलेज कळेल. सो फर्स्ट लेक्चर इज ऑल अबाउट, पहिलं लेक्चर आपलं इंट्रोडक्शन टू वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. वाय द सब्जेक्ट म्हणजे हे जे काही सब्जेक्ट आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा, तो बेसिकली दोन्ही अर्थाने बघितला जातो. म्हणजे काही ठिकाणी त्याला ॲज अ एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 म्हणून म्हटलं जातं आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये सब्जेक्टचं नाव वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आहे. सो एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 असू देत किंवा वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग असू देत, हे दोन्ही पण कंटेंट एकच असणारे सब्जेक्ट आहेत. एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 हे पूर्णपणे वॉटर सप्लायशी रिलेटेड आहे आणि एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 2 हा पूर्णपणे वेस्ट वॉटरशी रिलेटेड आहे. सो डोक्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन न घेता एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 हे प्रत्येक वेळेस वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगशी रिलेटेड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याच्या वरती केलेला ट्रीटमेंट, जेणेकरून तुम्ही ते पाणी वापरू शकाल फॉर पिण्यासाठी किंवा आणखीन कोणत्या कामांसाठी. तर अशा सगळ्या बाबती ज्या काही आहेत, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1 मध्ये इन्क्लूड केल्यात. ओके, सो सुरुवात करूयात आपल्या पहिल्या लेक्चरसाठी, इंट्रोडक्शन टू वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. सो या कोर्समध्ये नक्की काय असणार आहे? वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये बेसिकली 6 वेगवेगळे कंटेंट्स आहेत, 6 वेगवेगळे पार्टिशन्स आहेत, ज्याला एकत्र करून या प्रकारचं एक कोर्स बनवला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा किंवा एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा. पहिल्यांदा येतं म्हणजे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा पहिला मेन पोर्शन आहे क्वांटिटी ऑफ वॉटर. जरी याचं नाव क्वांटिटी असलं म्हणजे किती प्रमाणात तुम्ही पाणी वापरताय ह्याच्याबद्दलचे सगळे कॅल्क्युलेशन्स असले, तरी या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे पाणी कुठून तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं, मग ती रिव्हर आहे, नदी आहे का, लेक आहे किंवा आणखीन कोणतं सोर्स आहे जिकडून तुम्ही पाणी घेऊ शकता. एकदा का तुमचा सोर्स आयडेंटिफाय झाला, त्याच्यानंतर इनटेक स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं तुम्ही ते इनटेक स्ट्रक्चर जे काही आहे, जिकडून तुम्ही पाणी घेणार आहात आणि तुमच्या ट्रीटमेंट प्लांटला पुढे देणार आहात, त्या स्ट्रक्चरला इनटेक स्ट्रक्चर म्हणायचं. आणि सगळे कॅल्क्युलेशन्स ज्याच्यावरून तुमचं अमाऊंट ऑफ वॉटर विच इज गोइंग टू बी ट्रीटेड, जे ट्रीट होणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येक एका माणसाची दर दिवसाची पाणी वापरण्याची क्षमता किती आहे, हे जे सगळं काही कॅल्क्युलेशन आहे ते पहिल्या पॉइंटमध्ये येतं, पहिल्या पार्टमध्ये येतं, तो म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर. सेकंड पार्ट येतो क्वालिटी ऑफ वॉटर. क्वालिटी म्हणजे कोणत्या दर्जाचं पाणी तुमचं अगोदरपासूनचं आहे. म्हणजे जे तुम्ही पहिल्या पोर्शन मध्ये अमाऊंट ऑफ वॉटर डिसाइड करता किंवा सोर्स ऑफ वॉटर डिसाइड करता, त्या सोर्स ऑफ वॉटरचं क्वालिटी काय आहे. ओके, मग हे क्वालिटी डिसाइड करायसाठी 3 वेगवेगळे पॅरामीटर्स येतात, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल पॅरामीटर्स. सो हे सगळं सेकंड पोर्शन मध्ये येतं.
नाव हा जो काही पॉइंट आहे क्वालिटी ऑफ वॉटरचा, दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, का तर या पॉइंट वरती तुमचं ट्रीटमेंट युनिटचं डिझाईन ठरतं. कोणतं ट्रीटमेंट तुम्ही त्या पर्टिक्युलर रिसोर्सच्या पाण्याला देणार आहात, जे तुम्ही इंटेक स्ट्रक्चर मधनं ट्रीटमेंट प्लांट मध्ये आणलेलं आहे, तर ती ट्रीटमेंट युनिट तुम्हाला क्वालिटीवरती डिसाइड असते. ओके, सो सेकंड पार्ट येतो तो म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन झालं, किती पाणी लागतं हे तुम्हाला कळलं, किती पाणी एका दिवसामध्ये तुमच्या रिव्हर मधनं किंवा आणखीन रिसोर्स मधनं तुम्ही घ्यायचंय. पाणी घेतल्यानंतर किती क्वालिटी, कोणत्या क्वालिटीचं पाणी तुमचं आहे हे माहिती झाल्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप येते किंवा पार्ट येतो तो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ वॉटर. मग हे ट्रीटमेंट कसं केलं जातं, कोणते ट्रीटमेंट युनिट्स असतात, कोणत्या कोणत्या प्रोसेसेस तुमच्या असलेल्या क्वालिटी ऑफ वॉटर वरती इम्प्रूव्ह करण्यासाठी, चांगलं पाणी बनवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, ते येतं तिसऱ्या पार्ट मध्ये. कम्स टू बी म्हणलं जातं ट्रीटमेंट युनिट्स. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात बेसिक प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट हे तुम्हाला या पर्टिक्युलर कोर्समध्ये डिझाईन करायचं आहे. ओके, सो वॉटर सप्लाय मध्ये ट्रीटमेंट युनिट्स मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी याच ट्रीटमेंट युनिट वरती फोकस दिला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसइन्फेक्शन करून तुमचं जे काही पाणी आहे ते पुढे पाठवू शकता. टर्शरी ट्रीटमेंट्स या सेकंडरीच्या नंतर जी ट्रीटमेंट दिली जाते ती बेसिकली वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये कन्सिडर केली जात नाही, कारण त्याची काही गरज नाही. ओके, सो तिसरा पोर्शन झाला, तिसरा पार्ट झाला ट्रीटमेंट युनिट्सचा. ओके, त्याच्यानंतर येतं कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. नाउ व्हॉट वी हॅव, आता आपल्याकडे काय आहे, रिसोर्स तुमचा ठरलेला आहे, तुम्ही पाण्याची गुणवत्ता बघितलेली आहे, त्याच्यानुसार ती गुणवत्ता किंवा त्याचा जो दर्जा आहे पाण्याचा तो चांगला करण्यासाठी ट्रीटमेंट युनिट वाढवलेले आहेत, बनवलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत. मग या ट्रीटमेंट दिल्यानंतर तुमचं पाणी आता व्यवस्थित पिण्यायोग्य झालेलं आहे. ओके, मग आता हे जे काही पाणी आहे हे तुम्हाला पुढं तुमच्या कंझ्युमर पर्यंत पोहोचवायचं आहे, ते तुमचं बेसिक एम आहे. सो ते करण्यासाठी तुमच्याकडे कन्व्हेयन्स ऑफ वॉटर म्हणजे पाणी दुसरीकडे घेऊन जाण्याची सिस्टम डिझाईन करणं गरजेचं आहे. ओके, आता हे दोन प्रकारचं असू शकतं. एक तर पाणी सोर्स पासून ट्रीटमेंट युनिट पर्यंत आणण्यासाठीची बनवलेली सिस्टम, आणि दुसरी सिस्टम तयार झालेलं ट्रीटेड वॉटर, चांगलं पाणी तुमच्या कंझ्युमर पर्यंत घेऊन जाणारी सिस्टम. ओके, सो हे झालं चौथं पार्ट तुमच्या वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचा. पाचवा पार्ट येतो डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता तुम्ही ट्रीटमेंट युनिट मधलं पाणी घराघरापर्यंत कसं पोहोचवू शकता, त्याच्यासाठीच्या लेआउट डिझाईन काय असू शकतात, पाईपलाईनचे डायमीटर्स काय ठेवले जाऊ शकतात, इकॉनॉमी कशी मेंटेन केली जाऊ शकते, हे सगळे पॉइंट तुमच्या डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर मध्ये येतात. ओके, तो आहे तुमचा पाचवा पोर्शन या पर्टिक्युलर कोर्स मधला. सिक्स्थ मेन प्रॉब्लेम म्हणजे लास्ट आहे पण लिस्ट नाहीये, दॅट इज ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ दिस पर्टिक्युलर सिस्टम. जे काही तुम्ही डिझाईन केलंय पहिल्या या सगळ्या 5 पॉइंट मध्ये, ते सगळं तुम्हाला आहे असं मेंटेन ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची इफिशियन्सी जी काही आहे तुमच्या पूर्ण सप्लाय स्कीमची, ती इफिशियन्सी तुमची मेंटेन झाली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ऑपरेशन आणि मेंटेनन्स त्या पर्टिक्युलर सिस्टमचं असणं गरजेचं आहे. ते सुद्धा तुम्हाला वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. ओके, जे काही तुम्ही वॉल्स लावले आहेत, पंप्स लावले आहेत, जे काही तुमचे पाईपलाईन्स आहेत, जी सिस्टम तुम्ही डिस्ट्रीब्युशनसाठी वापरली आहे किंवा ट्रीटमेंट युनिट आहेत, तर हे सगळ्यांचं तुम्हाला मेंटेनन्स आणि ऑपरेशन दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालेलं पाहिजे. हे जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या कंझ्युमर पर्यंत जाणारं जे काही पाणी आहे ते व्यवस्थित पोहोचणार नाही आणि तुमचं अल्टिमेट एम जे काही आहे ते अचीव होणार नाही. मग आता हे अल्टिमेट एम काय आहे, म्हणजे एवढं सगळं करून झालं, 6 तुमचे वेगळे पोर्शन्स बघून झाले, तर मग हे सगळं डिझाईन का करायचंय? ओके, का करायचंय याचं रिझन असं आहे की आपल्या सगळ्यांची बेसिक रिक्वायरमेंट आहे पाणी. ओके, आता जर पाणी आपल्याकडे काहीतरी 3% मध्ये फ्रेश वॉटर आपल्याकडे अवेलेबल आहे, पण अवेलेबल पाणी तुम्ही आहे असं पिण्यासाठी घेऊ शकत नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
ओके. सो ते घेऊ नाही शकत, त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. हे झालं पहिली गोष्ट, पहिली नेसेसिटी टू लर्न दिस पर्टिक्युलर कोर्स. ओके. पहिलं, यू नीड टू हॅव अ गुड वॉटर रिसोर्स. तुमच्याकडे एक चांगला वॉटर रिसोर्स असला पाहिजे, जो तुम्हाला 12ही महिने पाणी देऊ शकेल. त्याच्यानंतर त्या पाण्याची क्वालिटी बऱ्यापैकी असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंट युनिटमध्ये त्यांना ट्रीट करून, त्या पाण्याला ट्रीट करून देऊ शकता. आणि तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपले प्रायर कंझ्युमर म्हणजे आपण सगळे, ज्यांच्या घरापर्यंत आपलं गव्हर्नमेंट पाणी पोहोचवतं, त्यांच्यापर्यंत एक क्वालिटी वॉटर, जेणेकरून तुम्ही ते पाणी पिऊ शकता आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या कामांसाठी ते पाणी वापरू शकता. प्लस क्वांटिटी, मला प्रत्येक दिवसाला किती पाणी लागतं, जनरली 135 LPCD लिटर्स पर डे आपल्याला ते पाणी एक माणसाला लागतं. या कॅल्क्युलेशनने तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करायचं असतं. सो ही जी क्वांटिटी आहे, ही सुद्धा तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये मेंटेन करावी लागेल. क्वालिटी, क्वांटिटी अँड प्रेशर. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये फुल प्रेशरनी व्यवस्थित पाणी यावं. सो हे 3 ज्या काही गरजा आहेत, क्वालिटी, क्वांटिटी अँड full pressure or sufficient pressure during supplies at the point of supply. ओके. म्हणजे तुमच्या कंझ्युमर एंड पर्यंत क्वालिटी, क्वांटिटी आणि व्यवस्थित प्रेशरनी पाणी पोहोचवणं, हे तुमचं ऍक्च्युअल एम आहे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचं. ओके. सो यू यूज युअर इंजिनिअरिंग. आपण आपलं इंजिनिअरिंग प्रिन्सिपल वापरायचं आहे आणि आपल्या कंझ्युमर पर्यंत जे काही पाणी पोहोचवायचं काम आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून हे 3 जे काही पॉइंट्स आहेत, क्वालिटी, क्वांटिटी आणि प्रेशरचे, हे तुमचे मेंटेन राहतील. ओके. सो दिस इज ऑल अबाउट, हे सगळं तुमचं मिळून जे काही तयार होईल तो कोर्स म्हणजे तुमचं वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आहे. ओके. आता इकडे पिक्चर बघा, जे आपण आता थिअरी मध्ये बघितलं ते तुम्हाला पिक्चर मध्ये दिसेल. सरफेस वॉटर सोर्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक इनटेक स्ट्रक्चर दिलेलं आहे, इनटेक स्क्रीन आहे, जिकडून तुमच्या या वॉटर म्हणजे सरफेस वॉटर जे काही आहे ते पंप केलं जातं. पंप करून ट्रीटमेंट युनिटला जातं. ट्रीटमेंट युनिटमध्ये जे काही ट्रीटमेंट तुम्ही डिझाईन केलेत त्याच्यामधून तुमचं पाणी पास केलं जातं. सगळ्यात शेवटची ट्रीटमेंट म्हणजे डिसइन्फेक्शन असेल, त्या डिसइन्फेक्शन नंतर तुमच्या स्टोरेज रिझर्वायरमध्ये पाणी स्टोअर केलं जातं. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज आहे, 24 तासाचा सप्लाय दिलेला असेल किंवा इंटरमिडिएट काही तासांपुरतांचा सप्लाय दिलेला असेल, तर जेव्हा सप्लाय करायचा आहे तेव्हा तो ओपन करून प्रत्येक घरापर्यंत तो जो काही तुमचा पाण्याचा सप्लाय आहे, ती जी काही स्पेसिफिक क्वांटिटी तुम्ही डिझाईन केली आहे, स्पेसिफिक प्रेशर तुम्ही डिझाईन केलंय आणि क्वालिटी मेंटेन केली आहे पाण्याची, ती सगळी तुम्ही आहे अशी या पर्टिक्युलर प्रत्येक कंझ्युमरच्या घरापर्यंत पोहोचवायची आहे. ओके. नेक्स्ट वी विल सी, आता तुम्हाला तरी कळलंच असेल की आपण जे काही बघणार आहे ते या सगळ्या 6 पॉइंटच्या भोवती फिरणार आहे. तर हे जे काही 6 पॉइंट्स आहेत, या 6 पॉइंटला डेटा काय काय लागतो, प्रत्येक पॉइंट वरती कोणतं ना कोणतं तरी डिझाईन तुम्हाला करावंच लागतं. सो पहिला डेटा तुम्हाला पाहिजे ते म्हणजे सोर्स, चॉईस अमंग्स द अल्टरनेटिव्स. ओके. म्हणजे रिव्हर घ्यायचंय, लेक घ्यायचंय किंवा आणखीन कोणतं रिसोर्स घ्यायचंय हे तुम्हाला डिसाईड करायचंय. पण ते घेताना असं असलं पाहिजे की प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमची रिक्वायर्ड क्वांटिटी त्या पर्टिक्युलर सोर्स मधनं तुम्हाला मिळाली पाहिजे. हे झालं पहिलं डेटा टू कलेक्ट और टू डिझाईन एनी वॉटर सप्लाय सिस्टम. वॉटर सप्लायची सिस्टम डिझाईन करायला तुम्हाला पहिलं गोष्ट काय लागेल तर ते सोर्स ऑफ रॉ वॉटर. ओके. रॉ वॉटर म्हणजे अनट्रीटेड वॉटर, सोर्सेस ऑफ रॉ वॉटर तुम्हाला पहिलं माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर माहित असलं पाहिजे क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड. तुम्ही ज्या एरियामध्ये पाणी पाठवणार आहात त्या एरियाचं पॉप्युलेशन किती आहे, किती माणसं त्या एरियामध्ये राहतात, त्यांच्या पुढच्या 5 वर्षामध्ये तिथं किती प्रोग्रेस होणार आहे, कितीने पॉप्युलेशन वाढणार आहे. म्हणून तुम्हाला या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड मध्ये पॉप्युलेशन टू बी सर्व्ड, ह्याच्यामध्ये फोरकास्टेड पॉप्युलेशन म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जे वाढणारं पॉप्युलेशन आहे त्याला कन्सिडर करून तुम्हाला हे डिझाईन बनवायचं आहे. त्याच्यानंतर वॉटर डिमांड कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहणारे लोक किती आहेत
इंडस्ट्रीज किती आहेत, फायर फायटिंग डिमांड म्हणजे फायर ॲक्सिडेंट जर झाले तर त्याच्यासाठी लागणारं पाणी, दॅट इज इमर्जन्सी वॉटर डिमांड. सो हे सगळं किती लागणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे वॉटर डिमांडचं कॅल्क्युलेशन, ते तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर डिझाईन पिरियड तुम्हाला ठरवायचा आहे, किती वर्षापर्यंत ही सिस्टीम जी काही आहे ती कार्यरत राहू शकते. ओके, सो जनरली म्हणजे आपण जनरली 30 वर्षापर्यंत हे सगळं डिझाईन व्यवस्थित चालेल असं कन्सिडर करून बनवतो. तिसरी गोष्ट लागणार आहे डेटा, तो म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर. अनालिसिस ऑफ वॉटर, लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे जे काही तुम्ही पाणी रॉ वॉटर तुम्ही घेताय रिसोर्स मधनं, त्याचं पहिल्यांदा वॉटर पॅरामीटर्सचं अनालिसिस करायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं की ट्रीटमेंट कोणतं द्यायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल खूप टर्बिड वॉटर आहे पण बाकीचे कुठलेच इम्प्युरिटीज त्याच्यात प्रेझेंट नाही आहेत. ओके, हार्ड वॉटर जास्त नाहीये म्हणजे थोडं हार्ड वॉटर आहे, इम्प्युरिटी म्हणजे फक्त टर्बिडिटी जास्त आहे म्हणजे सेडिमेंट कंटेंट जास्त आहे. सो मग अशा वेळेस मी काय करेन, मी फक्त सॉफ्टनिंग ट्रीटमेंट देईन आणि सेडिमेंटेशन टँक लावून देईन. ओके, सो एवढे 2 युनिटवरनं माझं ट्रीटमेंट जे काही आहे ते व्यवस्थित होऊन जाईल आणि सगळ्यात शेवटी मी फक्त डिसइन्फेक्शन करून जे काही पाणी असेल ते लावून देईन. ओके, सो अशा पद्धतीचं पण तुम्ही ठरवू शकता. सो क्वालिटी ऑफ वॉटर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतरचं डेटा तुम्हाला लागेल सर्वे. सर्वे मॅप्स मध्ये काय आहे की टोपोग्राफी, हे जे काही आहे ते रिक्वायर्ड आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पॉईंटसाठी. त्या एरियाची टोपोग्राफी मॅप तुमच्याकडे असले पाहिजे, प्लस प्लॅन और मॅप ऑफ अ सिटी और अ टाउन. बट ऑब्वियस तुम्ही जर एखादं डिझाईन करणार असाल, डिलिव्हरी सिस्टीम असेल, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल किंवा कन्व्हेयन्स सिस्टीम असेल, तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिटीचा मॅप असणं गरजेचं आहे. ओके, सो दीज आर दी पॉइंट्स. हे सगळे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला एक चांगली वॉटर सप्लाय सिस्टीम जर डिझाईन करायची असेल तर हे स्टेप बाय स्टेप गोष्टी फॉलो करणं सगळ्यात गरजेचं आहे. ओके, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन कोणतं असेल तर ते आहे वॉटर डिमांड आणि पॉप्युलेशन फोरकास्टिंग. या 2 गोष्टींवरती तुमचे पुढचे कॅल्क्युलेशन्स येतात, पुढचे डिझाईन्स येतात, ट्रीटमेंट रिलेटेड आणि कन्व्हेयन्स आणि डिस्ट्रीब्युशन रिलेटेड. ओके, सो बेसिक जे काही आहे, जर एखादं तुम्हाला खरंच डिझाईन बनवायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला या क्वांटिटीज काढाव्या लागतील आणि मग तुम्हाला पुढचं ट्रीटमेंट युनिट हे डिसाईड करावं लागेल. मग या सगळ्या बेसिसवरती या पूर्ण कोर्समध्ये किंवा या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये आपण काय बघायचं आहे तर सोर्सेस ऑफ वॉटर, इनटेक स्ट्रक्चर, हाऊ टू कॅल्क्युलेट डिमांड, फोरकास्टिंग काय आहे, पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत आणि वॉटर क्वालिटी स्टँडर्ड जे गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेत ते कोणते कोणते आहेत. ओके, सो मला वाटतंय की तुम्हाला पर्टिक्युलर जे काही इंट्रोडक्शन होतं या सब्जेक्टचं, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग 1चं किंवा वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगचं, ते कळलं असेल. सो मी इकडे थांबते. जर तुम्हाला आणखीन माझे व्हिडिओज मराठीतून हवे असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून आपण पुन्हा एकदा भेटू शकतो. आणि या सगळ्या व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल किंवा आणखीन काही विचारायची इच्छा असेल तर प्लीज या व्हिडिओला कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. मी तुम्हाला या कमेंटमधून तुमचा आन्सर देऊ शकते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. तर भेटूया पुढचे कंटेंट्स बघण्यासाठी. धन्यवाद.